ज्येष्ठ नागरिकांनो, जरा थांबून हा व्हिडिओ नक्की बघा, कारण सरकारने तुमच्यासाठी एकाच वेळी तब्बल 5 मोठ्या योजना जाहीर केलेल्या आहेत. आता फक्त मोफत वस्तूच नाही, तर तुमच्या थेट बँक खात्यात मोठा निधी जमा होणार आहे. पण हे पैसे आणि या 5 योजना नक्की कोणत्या आहेत आणि तुम्हाला याचा फायदा कसा मिळणार, हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली खास पद्धत न वापरल्यास मुकू शकते. तर त्यामुळे व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुललेले आहे, कारण सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी आता सरकार मोफत देणार आहे. जसे की कानाचा आजार असेल तर मोफत कानाचे यंत्र देणार आहे, दाताची अडचण असेल तर मोफत, कवळी डोळ्यांच्या समस्येसाठी मोफत चष्मा आणि चालण्यासाठी आधार हवा असेल तर मोफत काठी थेट मिळणार आहे. पण गोष्ट इथे संपत नाही. या गरजू वस्तूसोबतच ज्येष्ठ नागरिकांना थेट आर्थिक मदतसुद्धा दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा लागणाऱ्या औषधोपचार आणि इतर खर्चासाठी सरकार हा निधी थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करणार आहे. या सर्व 5 योजनांचा लाभ तुम्हाला कसा आणि कुठे अर्ज करून मिळवायचा आहे, त्यांची संपूर्ण सोपी पद्धत मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून सरकारची कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर आता पाहूया अर्जाची संपूर्ण पद्धत आणि लागणारी आवश्यक कागदपत्रे. आता बरेच जण म्हणत आहेत की असा ऐतिहासिक निर्णय आतापर्यंत कधीच झाला नव्हता. ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला फक्त 2-3 वस्तू मोफत मिळणार नाही, तर बऱ्याच वस्तू सरकारकडून दिल्या जाणार आहेत. आधी काय व्हायचं, जेव्हा पैसे वाटप सुरू व्हायचे तेव्हा खूप वय झालेल्या किंवा वयोवृद्ध नागरिकांना या योजनेचे पैसे मिळत नव्हते. पण आता तसं अजिबात राहणार नाही. आता सगळ्यांना पैसे भेटणारच आहेत. जसं शेतकरी बांधवांना PM किसानचे पैसे दिले जातात, लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे दिले जातात, अगदी त्याच धर्तीवर आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पैसे दिले जाणार आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येकाला याचा मोठा फायदा होणार आहे. बघा, वय जास्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या आजारांचा सामना करावाच लागतो, म्हणून सरकारने हा मोठा आणि निर्णय घेतलेला आहे. पण आता हे पैसे नक्की कसे मिळणार, कोणत्या वस्तू मिळणार, त्या वस्तू मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा आणि कोणता फॉर्म भरायचा, ही सर्व माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन बघा, कारण एकही माहिती चुकली तर तुमचा फायदा राहून जातो. चला तर मग बघूया त्याची सविस्तर माहिती. बघा, काही वेळेस ज्येष्ठ नागरिकांजवळ पैसे नसतात, वय झालेले असतं, काम करता येत नाही, त्यामुळे पैशाची खूप अडचण निर्माण होते. बऱ्याचदा घरातून किंवा मुलांकडून पाठिंबा मिळत नाही. एखादा ज्येष्ठ नागरिक जर वेगळा राहत असेल तर त्याला मदत कशी होणार, यावर सरकारने डोकं लावलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना ज्या गोष्टीची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी सरकारने स्वतः पैसे आणि गरजू वस्तू देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे जे सध्या अडचणीत आहेत त्यांना तर फायदा होणारच आहे, पण जे अडचणीत नाहीत अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सरकार मोठा फायदा देणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पैसेच नाही मिळणार, तर बऱ्याच काही वस्तूसुद्धा मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. ही 2 कामे केली नाहीत तरच तुम्हाला या वस्तू मिळतील. ती 2 कामे केली तरच तुम्हाला त्या वस्तू मिळतील. आपण महाराष्ट्रात तब्बल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यात ही जिल्ह्याची यादी एकही ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसता कामा नये. सर्व नागरिक आनंदी राहिले पाहिजेत, ही सरकारची भूमिका आहे. मग आता वस्तू आणि पैसे मिळवण्यासाठी ती 2 कामे कोणती करावी लागतील, ही सर्वात महत्त्वाची माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सोडून न जाता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही कमी पडणार नाही. असे 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न सरकारसमोर होते. कुणाचं म्हणणं होतं आम्हाला वेगवेगळी डोळ्यांचा त्रास होतो, स्पष्ट दिसत नाही, यासाठी मदत पाहिजे. तर कुणाचं म्हणणं होतं आमचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, दवाखान्यासाठी खूप खर्च होतो, पैशाची गरज असते, यासाठी सरकार मदत करणार का. ज्येष्ठ नागरिकांचे हे सर्व प्रश्न अखेर सरकारपर्यंत पोहोचलेलेच आहेत आणि सरकारने ज्येष्ठ नागरिकांचं ऐकलं आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर सर्वात मोठा फायदा तुम्हालाच होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विशेष योजनेची घोषणा केलेली आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून मोठी रक्कम आणि बऱ्याच वस्तू मिळणार आहेत. पण आता सरकारने नक्की कोणता निर्णय घेतलेला आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा, ज्येष्ठ नागरिकांना आता नेमक्या कोणकोणत्या वस्तू मोफत भेटणार आहेत,
त्यांची संपूर्ण नावे मी तुम्हाला आता एकामागून एक सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पुढे बघत राहा. आता राहिलेल्या अवघ्या 2च मिनिटात आपण असं सर्वात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात सरकार नक्की किती रुपये देणार आहे? 60 वर्षावरील नागरिकांना किती पैशाचा वाटप होणार आहे? कोणत्या वस्तू मोफत मिळणार आणि नक्की कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे? हे सर्व अगदी व्यवस्थित समजून घेण्यासाठी इथून पुढचा 2 मिनिटाचा व्हिडिओ न थांबता शेवटपर्यंत पाहत चला. बघा, आता 2026 हे वर्ष सुरू आहे आणि आतापासूनच तुम्हाला याचा फायदा मिळायला सुरुवात होते. आता पैसे मिळवण्यासाठी 2-3 महिने किंवा वस्तू मिळवण्यासाठी 20-25 दिवस थांबायची अजिबात गरज नाही. सरकार लगेच आणि अत्यंत फास्ट गतीने ज्येष्ठ नागरिकांची मदत करायला सुरुवात करणार आहे. सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक आनंदी आणि खुश राहिले पाहिजेत, म्हणूनच सरकारने हा मोठा पुढाकार घेत आहे. आता पाहायला गेलं तर महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे, ज्यातून त्यांना 15,000 रुपये मिळतात. प्रत्येक सन्मान निधी आहे, ज्याच्यातून नमो शेतकरीचे 60,000 रुपये आणि PM किसानचे 6,000 रुपये मिळतात. मग आमच्या घरातील वृद्धाचं काय? अशा रास्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला होता. अखेर तुमच्या याच प्रश्नाची दखल घेत सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. मग आता बँक खात्यात किती रुपये जमा होणार आणि अर्ज कसा करायचा? चला तर मग थेट पाहूयात पुढील संपूर्ण माहिती. बघा, आता एकंदरीत पाहायला गेलं तर 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूचं वाटप केलं जाणार आहे. या सर्व वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहे. 1 रुपयासुद्धा घ्यायची गरज पडणार नाही. उलट सरकारच तुम्हाला पैशाची मोठी मदत करणार आहे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. वय झाल्यामुळे कोणाचं काही ना काही दुखत असतंच. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सामना करावाच लागत असतो आणि दवाखान्यात जायचं लागतं. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना काम तर करता येत नाही, मग पैसे नेमके आणायचे तरी कुठून? ज्येष्ठ नागरिकांना पैशाची कसलीच अडचण राहिली नाही पाहिजे आणि थेट त्यांच्या बँक खात्यावर पैसे दिसलेच पाहिजेत. हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच काही अशा योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून आता ही सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना 100, 200 किंवा 500 रुपयाचा नाही तर तब्बल हजारो रुपयांचा थेट फायदा होणार आहे. वय झाल्यानंतर शरीराला अनेक व्याधी जडतात. कोणाचे गुडघे दुखतात तर कुणाला डोळ्याचं दिसत नाही. म्हणूनच आता कोणीच नाराज होणार नाही. पण हे हजारो रुपये कधीपासून मिळणार? यासाठी कोणता अर्ज किंवा फॉर्म भरावा लागतो का? ही सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. व्हिडिओ कट न करता शेवटपर्यंत फक्त लक्ष देऊन पाहत राहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित समजेल. बघा, वय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकवा लागण्याचा प्रकार देखील आपल्याला बघायला मिळतो. आजकाल अनेक तरुण मुले नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहतात. मुले तिकडे असल्यामुळे गावाकडे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अचानक पैशाची अडचण जाणवते. त्यांच्यासाठी तर खूप मोठा फायदा आहे आणि त्यांच्यासाठी डिजिटल सुविधा नसल्यामुळे ते पुण्या, मुंबईहून लगेच ऑनलाईन पैसे मागूनही घेऊ शकत नाहीत. म्हणूनच थेट ज्येष्ठ नागरिकांच्या हातातच पैसे राहिले पाहिजेत, जेणेकरून गरज पडेल तेव्हा त्यांचा फायदा होईल. याच उद्देशाने सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता कोणत्याही ज्येष्ठ नागरिक नाराज राहणार नाही. वय झाल्यामुळे काम तर करता येत नाही, पण दुसरीकडे आरोग्याचा खर्च मात्र वाढीवरच असतो. कुणाला शुगरचा त्रास असतो, कुणाला बीपीचा, तर कुणाला दर 15 दिवसाला किंवा महिन्याला 1,000-1,500 रुपयांचा खर्च येतो, तर कुणाला 400-500 रुपयाच्या गोळ्याच लागतात. यासाठी पैसे तर मोजावेच लागतात ना. ज्येष्ठ नागरिकांना एवढा खर्च करावा लागत असेल तर सरकारने काही ना काही मदत केलीच पाहिजे, असा प्रश्न सर्वांनीच विचारला होता. अखेर यावर सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत. चला तर मग आता ज्येष्ठ नागरिकांनो, आता तुम्हाला नक्की काय काय मिळणार, किती रुपये मिळणार आणि कोणत्या योजनांची घोषणा झालेली आहे? चला तर मग बघूया त्याची संपूर्ण माहिती. आता सर्व काही सांगून टाकते. पैसे कसे मिळवायचे, वस्तू नेमक्या कशा मिळवायच्या आणि या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी सरकारने ज्येष्ठ नागरिकांना नेमकी कोणती कामे करायला सांगितलेली आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. हा खूपच आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता इथून पुढे फक्त सरकार 1 मिनिटाचा व्हिडिओ असा आहे, अतिशय लक्ष देऊन बघा आणि थेट फायदा घ्यायला सुरुवात करा. कारण महाराष्ट्रात अनेक जण आधीच्या योजनेचा फायदा घेत आहेत. जर तुम्ही अजून फायदा घेतला नसेल तर तुमच्याकडून खूप मोठी चूक होत आहे. चला तर मग कोणत्या योजना आहेत, कसा फायदा घ्यायचा, किती रुपये मिळणार आणि अर्ज कुठे करायचा आणि कसा भरायचा, ही सर्व अपडेट आता आपण एकदम डिटेलमध्येच पाहूयात. बघा, आलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाची पहिली योजना म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत खास आणि महत्त्वाची योजना आहे. याद्वारे निराधार आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना दरमहा थेट पेन्शन दिले जाते.
चला तर आता थेट योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि वस्तू मिळवण्यासाठी ती कोणती कामे करायची आहेत ते बघूयात. अशा अनेक योजना सुरू आहेत, पण दुर्दैवाने त्या सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवल्याच जात नाहीत. कोणाला याबद्दल काहीच माहीत नसते, पण म्हणूनच आता आपण ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बघा, यामध्ये किती पैसे मिळतात. दर महिन्याला 600 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होतात. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 600 रुपयांची मदत दिली जाते. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर लाभार्थी दिव्यांग किंवा अपंग असतील तर हे पेन्शन त्यांना 2500 रुपयांपर्यंत सुद्धा मिळू शकते. आता यासाठी पात्रता अटी काय आहेत आणि कोणाला लाभ मिळणार आहे. अर्जदारांचे वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी असावे आणि कुटुंब दारिद्र्य रेषेखालील BPL यादीत असावे. म्हणजेच अत्यंत गरजू आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सरकारचा खूप मोठा आणि दिलासा देणारा निर्णय आहे. तर चला आता आणखी कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत त्या मूळ मुद्द्यावर येऊयात. लक्ष देऊन ऐका. दुसरी अत्यंत महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. ही योजना अलीकडेच सुरू करण्यात आलेली असून वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अडचणीवर मात करण्यासाठी सरकार यातून मदत करते. या योजनेत दर महिन्याला नाही तर तब्बल 3,000 रुपयांची रक्कम थेट एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. मग आता या 3,000 रुपयातून नक्की कोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. बघा, ही 3,000 रुपयांची मदत सरकार तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी करण्यासाठी देत आहे. पहिली गोष्ट म्हणजे चष्मा, दुसरी गोष्ट म्हणजे श्रवण यंत्र, कानाची मशीन, तिसरी वस्तू म्हणजे वॉकर आणि चौथी गोष्ट म्हणजे व्हीलचेअर यासारखी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकार थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करत आहे. आता या योजनेचे पात्रता आणि अटी काय आहेत. अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आतच असावे आणि आधार कार्ड असणे अत्यंत अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे असतील तर काळजी करण्याचे अजिबात कारण नाही, कारण तुमच्या गावातील किंवा शहरातील कोणत्याही CSC सेंटरवर म्हणजे डिजिटल सेवा केंद्रावर जाऊन या योजनेची अर्ज करू शकता. चला तर आता पुढची योजना कोणती आहे ते पाहूयात. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धफळ निवृत्ती वेतन योजना ही केंद्र सरकारची योजना असून राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेसोबत जोडून राबवली जात आहे. या योजनेत 60 आणि 69 वयोगटासाठी केंद्राकडून दरमहा 200 रुपये मिळतात, तर 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटासाठी केंद्र सरकारकडून दरमहा 500 रुपये येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकार आपले पैसे जोडून लाभार्थ्यांना एकूण 600 रुपये देऊन दरमहा देत आहे. यासाठी पात्रता काय आहे. तुमचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. अर्जदार या दारिद्र्य रेषेखालील BPL असावा. जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा संपूर्ण लाभ नक्कीच मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या वस्तू मिळणार आहेत, किती रुपये मिळणार आहेत आणि अर्ज कसा आणि कुठे करायचा, सर्व माहिती आता आपण पाहिली आहेत. अशा एक अत्यंत महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आत्ताच आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाची माहिती आपण नक्कीच देऊ. तोपर्यंत धन्यवाद.